नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या एका अशा अद्भुत आणि अक्राळ विक्राळ रूपाची सफर करणार आहोत, ज्याला पाहताच भल्या भल्यांची गाळण उडते। लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या कोरीगड आणि घनगड यांच्या सोबतीने उभा असलेला तैलबैल म्हणजे निसर्गाची एक अनोखी किमया आहे। हा केवळ एक गड नसून तो दोन अजस्त्र आणि भिंतीसारख्या कातळ सुळक्यांचा समूह आहे। लांबून पाहताना हे सुळके एखाद्या अभेद्य भिंतीसारखे भासतात, ज्यामुळे याला तैलबैलच्या भिंती असेही म्हटले जाते। सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील हा गड त्याच्या विशिष्ट आकारामुळे आणि आव्हानात्मक चढणीमुळे जगभरातील गिर्यारोहकांसाठी एक स्वप्नवत ठिकाण ठरले आहे। तैलबैलच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्या विशाल कातळ भिंती डोळ्यासमोर उभ्या ठाकतात आणि मानवी अस्तित्वाची जाणीव करून देतात। या गडाच्या कुशीत असलेल्या गुहा आणि पाण्याची टाकी आजही शिवकालीन इतिहासाच्या खुणा जपून आहेत। गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य आणि जिद्द पाहता आपल्या मावळ्यांनी अशा दुर्गम जागी कशा प्रकारे पहारा दिला असेल याचा विचार करून अंगावर शहारे येतात। इथल्या कड्यावरून जेव्हा आपण सभोवतालचा कोकणचा विस्तीर्ण परिसर आणि समोर दिसणारा सुधागड न्याहाळतो, तेव्हा सह्याद्रीच्या अथांग व्याप्तीची प्रकर्षाने जाणीव होते। येथील वारे आणि धुक्याचा लपंडाव अनुभवताना आपण पूर्णपणे निसर्गाच्या स्वाधीन होतो। तैलबैल हा केवळ एक डोंगर नसून तो सह्याद्रीच्या रांगडेपणाचे आणि अजेय शक्तीचे प्रतीक आहे। स्वराज्याच्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष देण्यासाठी अशा नैसर्गिक तटबंदीचा उपयोग त्याकाळी किती चपखलपणे केला गेला असेल हे इथे आल्यावर समजते। साहसाची ओढ असणाऱ्या आणि शिवरायांच्या या सह्याद्रीला जवळून अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या अक्राळ विक्राळ तैलबैलची ही पाऊलखुण एकदा तरी डोळ्यांत साठवायला हवी। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या अनोख्या दुर्गवैभवाचा आणि तैलबैल गडाचा हा थरार आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय। छत्रपती सह्याद्री।